वैशूने अत्यंत आनंदाने सर्वात आधी भावाला कॉल लावला. दादा, अरे मी कंपनीची CEO झाले. लगेच मला अत्यंत सन्मानाचे असे स्मार्ट वुमन अवॉर्डही मिळणार आहे. वहिनीलाही सांग आणि तुम्ही सगळे या माझ्या अवॉर्ड कार्यक्रमाला. मी तुम्हाला कळवते तसे. अरे वा, अभिनंदन तुझे, म्हणत भावाने फोन ठेवला सुद्धा. आई बाबांची खूप आठवण येते. आज असायला हवे होते ते माझं हे यश पाहायला. दादा नाराज आहे अजूनही सारखा म्हणतो. आई केवढी आठवण काढत होती तुझी जाताना. सगळा जीव तुझ्यात अडकला होता तिचा, पण तू यायला उशीर केलास. दादाची आजची रुक्षता तिला चांगलीच जाणवली व ती त्यावर विचार करीत असतानाच तिचा मोबाईल वाजला आणि अभिनंदनाचे एकामागून एक फोन यायला लागले. दुसऱ्या दिवशी तिने तिच्या कौटुंबिक व्हॉट्सॲप समूहांवर ही आनंदाची बातमी शेअर केली. 3 मामा, 1 मावशी, 4 काका काकू, 1 आत्या, सगळी आते मामे चुलत भावंड सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन करीत तिला दाद दिली. पण त्या व्यतिरिक्त काहीच नाही. कुणी साधा एक फोनसुद्धा केला नाही. आई गेली, तिच्यासोबत सगळी नातीसुद्धा संपलीत की काय, या विचाराने तिला अस्वस्थ केले. आज लवकर जायचंय, मीटिंग आहे, तिने आवरायला घेतली. ती केबिनमध्ये चेअरवर जाऊन बसली. मीटिंग आटोपली तशी स्मिता मॅडमनी रजेचा अर्ज दिला. इतके दिवस कुठे जाताय? मामाकडे, त्याच्या मुलीचे लग्न आहे. जरा 4 दिवस आधी जाते, तेवढीच माझी मदत होईल ना तयारीला. वेळेवर गेले की काय काम करणार ना. मामाशी असलेले त्यांचे नाते आणि आजवर मामाने त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टी सांगत त्या म्हणाल्या. आपण ही जाणीव ठेवायला हवी ना. आई वडील असो वा नसो, या नात्याने जर आपल्याला विचारायला हवे असेल तर आपणही त्यांना वेळ द्यायला हवा. स्मिता मॅडम गेल्या आणि एकदम आई आठवली. सारखी सांगायची, वैशू अगं आपल्या माणसांसाठी वेळ काढावा ग थोडा तरी. सगळ्या मामा काका आत्या मावशीची केवढी लाडकी होते मी. उच्च शिक्षणाच्या निमित्ताने ती पुण्यात आली तशी आई कायम फोनवर सांगायची, मामा काकाला एक फोन कर, मावस बहिणीला मुलगा झाला, मावशीशी बोल जरा वेळ. काकूची आई गेली परवा तर मामे भावाला फर्स्ट क्लास मिळाला. प्रत्येकाच्या घरातल्या विशेष प्रसंगांना अधोरेखित करून ती सतत मला फोन करण्यासाठी बजावायची. मीही तिला हो म्हणायचे, पण विसरायचेच. पण मामा काका आत्या मावशी मात्र शिक्षण होईपर्यंत, नोकरी लागल्यावर सुद्धा आवर्जून फोन करणार. वाढदिवस किंवा माझ्या प्रत्येक यशाच्या वेळी माझे कौतुक करण्यासाठी, माझ्यासाठी आवर्जून काहीतरी वस्तू आणणं, सणावाराला अगदी आठवण ठेवून मला विचारणं, माझं कौतुक करणं. कामाच्या आणि यशाच्या धुंदीत हे सगळं हळूहळू बंद होत चाललंय हे लक्षातच नाही आलं माझ्या. दादाचे आणि माझे लागोपाठ लग्न झाली. या 3 वर्षात तर माहेरच्या नात्यातील माझी गुंतवणूक तर जणू संपूनच गेली आणि सासरीसुद्धा वेळ नाही ही सबब कायमच. खरंच सासरी माहेरी कुठेच राहिले नाहीत आपले संबंध. भांडण नाही कुणाशी, पण नात्याचा स्नेहबंधही नाही राहिला. तिला तिची वहिनी आठवली. सगळ्या नातेवाईकांमध्ये अगदी प्रिय होती ती, अगदी माझ्या आईसारखी. वाढदिवसाला आवर्जून फोन, सणावाराला भेट देणं, तिच्या घरी कायम सगळ्यांचं येणं जाणं. अवॉर्ड कार्यक्रमाला सगळे येतीलच, त्यावेळी नक्की संवाद साधायचा, वैशूने मनोमन ठरवलं. अवॉर्ड कार्यक्रमाचा दिवस. वैशू स्टेजवर अवॉर्ड घेते. तिने समोर पाहिलं तर फक्त सगळे निमंत्रित, आप्त कुणीच नाही. टाळ्या वाजत होत्या, पण त्या मनापासून होत्या का? लग्नानंतर आई तिला एकदा म्हणालेली, एकदा तिची गोष्ट सांगते तुला, नीट ऐक, विचार कर. गोष्टीचं नाव आहे निर्णय. पण मला वाटतं या गोष्टीचं नाव भान असायला हवं होतं. नाव असू दे काहीही, त्यातला मतितार्थ वेळीच लक्षात घे हो. सांगते, ऐक जरा. आज ती यशाच्या उंच शिखरावर विराजमान झालीये. सहज म्हणून ती खाली पाहते, असंख्य दिसतात तिला, पण तिच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवणारे, तिच्या कौतुक करणारे तिला कुणीच दिसत नाही. अगदी परवापर्यंत अवतीभोवती असणारी सारी गेली कुठे, ती शोधू लागते. त्यांच्या आठवणींनी बेचैन होते. यशाची शिखरे चढताना नकळतपणे एक एक हात सुटत जाताना दिसू लागतो. सगळे आहेत, पण माझ्यापासून खूप दूर गेल्यासारखे वाटतायत. काय चुकलं माझं? माझा करिअरचा निर्णय? फोन वाजतोय माझा. अरे वा,
मावशीचा फोन. थँक्स, तू फोन केलायस फक्त. तुला काहीतरी विचारायचं आहे मला. काय चुकलं आहे माझं? हो, सांगते ना. करिअरचा निर्णय चुकीचा नव्हता आणि नाही, पण निर्णयामागे धावताना ज्यांनी तुला निर्णयात साथ दिली त्या आपल्या माणसांसाठी थोडा तरी वेळ काढायला हवा ना. संवादाच्या हजारो माध्यमातून जगभर संवाद साधताना आपल्या माणसांना मात्र तू गृहीतच धरलंस असं नाही का वाटत तुला? निर्णय घेतला, यशही मिळेल, पण निर्णय ते यश या प्रवासात माणसं दूर गेली, भान महत्त्वाचं. त्या गोष्टीतली ती कधीतरी मी असणार हे आईला आधीच कळलेलं का? तुमच्याही आजूबाजूला असे कोणी आहे का? असेल तर त्यांना ही गोष्ट नक्की पाठवा. आणि हो, आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.